कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण लहान मुलांना प्रचंड आवडणारा मसाला पास्ता अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. बॅचलर मुलं-मुली सुद्धा बनवतील इतका बनवायला सोपा आहे आणि चवीला म्हणाल तर कॅफेमध्ये मिळतो त्यापेक्षाही भारी लागतो. तर चला आजची रेसिपी खूप सोपी आणि झटपट होणारी आहे. त्यामुळे रेसिपीला एक लाईक नक्की करा. पास्ता बनवण्यासाठी आता एका पातेल्यामध्ये आपल्याला 4 ते 5 कप इतकं पाणी घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ, 1 चमचा तेल घालायचं आहे. आता पास्ता घेत असताना तुम्ही इथं कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता. शक्यतो नो मैदा असलेला पास्ता तुम्हाला घ्यायचा आहे. आता पाण्याला खळखळून उकळी आली, की यामध्ये आपल्याला 2 कप इतका पास्ता घालायचा आहे. पास्ता घातल्यानंतर मात्र हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. हा पास्ता तळाला लागू शकतो यासाठी हे आपल्याला हलक्या हाताने सतत ढवळायचा आहे व हा पास्ता आपल्याला 80 ते 90% इतकाच शिजवून घ्यायचा आहे. जर का खूप जास्त शिजवून घेतला तर हा पास्ता अगदी गिजगिजीत होऊ शकतो. तर आता व्हिडिओमध्ये दाखवला आहे अशा पद्धतीने एक पास्ता तुम्हाला कट करून पाहायचा आहे. तर आपला पास्ता 80 ते 90% इतका शिजला आहे. आता यामधलं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे. पाणी काढून टाकल्यानंतर यावरती आपल्याला थंड पाणी घालायचं आहे. तर आता थोडक्यात काय तर या पास्त्याची आपल्याला कुकिंग प्रोसेस बंद करायची आहे. जर का तुम्ही असाच पास्ता ठेवून दिला तर तो एकमेकांना चिकटून बसू शकतो. थंड पाणी घातल्यानंतर आता यावरती आपल्याला 1 ते 1.5 चमचा इतकं तेल घालायचं आहे. आपलं रोजचंच कुकिंग ऑइल आहे ते घालायचं आहे व हे हाताने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच हे तेल आपल्याला या पास्त्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. याने काय होईल ज्यावेळी आपण पास्त्याला फोडणी देऊ त्यावेळी तो अगदी सुटसुटीत असा तयार होईल. आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा बटर घालायचा आहे. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे व आपल्याला 1 चमचा इतका ठेचलेला लसूण यामध्ये घालायचा आहे. आवडत असेल तर तुम्ही इथं 1 चमचा आलं सुद्धा वापरू शकता. लसूण हलकासा परतत आला, की ज्या कपाने आपण पास्ता घेतला त्याच कपाने 1 कप इतका बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. कांदा हलका गोल्डन ब्राउन रंग कांद्याला आला, की नंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यानंतर त्याच कपाने 1 कप इतका बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे. लक्षात ठेवा टोमॅटो घालत असताना तो छान पिकलेला लाल बुंद घ्यायचा आहे. याने पास्त्याला खूप चटपटीत अशी छान चव येते. यानंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातली. 1 चमचा पास्ता मसाला घातलेला आहे. हलकसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण पास्ता शिजवत होतो त्यावेळी सुद्धा मीठ वापरलेलं आहे. मीठ घातल्यानंतर हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता आपला मसाला करपू नये यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा ते 1 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे व गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे व हे छान मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतवून शिजवून घ्यायचं आहे. आता यानंतर ज्या कपाने पास्ता घेतला त्याच कपाने अर्धा कप बारीक चिरलेलं गाजर घेतलेलं आहे. यानंतर अर्धा कप बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे. 1 चमचा रेड चिली सॉस घातला. यानंतर 1 ते 1.5 चमचा आपल्याला टोमॅटो केचप घालायचा आहे. टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस घातल्यामुळे पास्त्याला खूप छान अशी चव येते. आता हे आपल्याला हलकसं परतवून घ्यायचं आहे. परतवून घेतल्यानंतर परत मी यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं होतं. तर माफ करा हा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला. तर पाणी का घालायचं? पाणी घातल्यामुळे आपला पास्ता खाताना खूप जास्त ड्राय लागत नाही. छान ज्युसी असा लागतो. अर्धा कप इतकं पाणी घातलं. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व आपण जो पास्ता शिजवून ठेवलेला होता तो यामध्ये घालायचा आहे. आता मात्र गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे व हा पास्ता या मसाल्यांमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. परतवून घ्यायचा आहे. पास्ता व्यवस्थित परतवून झाला, की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. तर आता यामध्ये आवडीप्रमाणे तुम्हाला चीज घालायचं आहे. चीज नसेल घालायचं, नाही घातलं तरीही चालेल. अगदी घालणं ऑप्शनल आहे, पण चीज घातल्यामुळे पास्त्याला खूप छान चव येते. आता याला आपल्याला 1 ते 1.5 मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला बारीकच ठेवायची आहे. तर तयार झाला आपला कॅफे स्टाईल पास्ता. चवीला भन्नाट लागतो. एकदा नक्की बनवून पहा. मुलांना प्रचंड आवडेल. पास्ता बनवताना तुम्ही इथं ऑरिगॅनो सुद्धा वापरू शकता, चिली फ्लेक्स वापरू शकता.
तर मी हे स्किप केलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी ही पास्त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व दाखवलेली रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.